मिथुन राशीच्या जातकांनो, 21 ते 25 जून हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक आठवड्यांपैकी एक ठरू शकतो. कारण ग्रहांची चाल काही असे संकेत देत आहेत की अनेक दिवस तुमच्यापासून लपलेले एक मोठे सत्य आता समोर येण्याच्या मार्गावर आहे. हे सत्य ऐकल्यावर काही मिथुन राशीच्या लोकांना धक्का बसेल, तर काही जणांना वाटेल की अखेर नियतीने त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही रहस्य असतात. काही गोष्टी आपल्याला दिसतात, तर काही गोष्टी नियती योग्य वेळ येईपर्यंत ते लपवून ठेवते. पण ज्योतिषशास्त्र सांगते की 21 जूनपासून ग्रहांचा असा संयोग तयार होत आहे जो पडद्यामागे दडलेले वास्तव समोर आणू शकतो. विशेष म्हणजे या आठवड्यात घडणारी एक छोटीशी घटना, एक फोन कॉल, एक संदेश किंवा एखाद्या व्यक्तीचे अचानक बदललेले वागणे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करू शकतात. आणि हाच प्रश्न पुढे जाऊन एका मोठ्या सत्याचा दरवाजा उघडू शकतो. आजच्या या विशेष राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत असे काही संकेत जे मिथुन राशीच्या लोकांचे भविष्य बदलू शकतात. शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी चमत्कारी उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी जो संकेत समोर येणार आहे तो अनेक मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा उलगडा ठरू शकतो. मिथुन राशीच्या जातकांनो, 21 ते 25 जून हा आठवडा तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घेऊन येत आहे ज्यांचा तुम्ही कदाचित अंदाजही लावला नसेल. बुध ग्रहाचा प्रभाव, गुरुची कृपा आणि शनीची गूढ दृष्टी एकत्र आल्यामुळे तुमच्या जीवनातील काही लपलेल्या गोष्टी हळूहळू समोर येण्याचे संकेत मिळत आहेत. अनेक दिवसांपासून मनात चाललेला संभ्रम आता संपुष्टात येऊ शकतो. मात्र मिळणारे उत्तर तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळे असण्याची शक्यता आहे. अनेक मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात एखादी विचित्र घटना अनुभवायला मिळू शकते. एखादी व्यक्ती अचानक संपर्क साधेल, एखादा जुना संदेश समोर येईल किंवा एखादा योगायोग घडेल. पण मित्रांनो, ज्योतिषशास्त्र सांगते की काही योगायोग हे खरे तर नियतीचे संकेत असतात आणि या आठवड्यात असे संकेत वारंवार मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आसपास असलेल्या एखाद्या व्यक्तीचे वागणे अचानक बदलू शकते. आत्तापर्यंत जी व्यक्ती शांत होती ती अचानक जवळ येईल किंवा जी व्यक्ती खूप जवळ होती ती थोडी दूर गेल्यासारखी वाटेल. ग्रहस्थिती सांगते की या बदलामागे एक मोठं कारण दडलेलं आहे. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करा. आर्थिक बाबतीतही हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. काही दिवसांपासून अडकलेले पैसे, रखडलेले व्यवहार किंवा अपूर्ण राहिलेली योजना पुन्हा सुरू होण्याचे चिन्हे दिसत आहेत. पण याच वेळी पैशाशी संबंधित एक अशी माहिती मिळू शकते जी तुमच्या विचारसरणीत मोठा बदल घडवेल. पुढे जे संकेत दिसत आहेत ते अनेक मिथुन राशीच्या लोकांना आश्चर्यकारक करू शकतात. कारण आता नियती अशा व्यक्तीबद्दल संकेत देत आहे जिचे नाव ऐकून तुमच्या मनात अनेक भावना जागृत होऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात अचानक एखादी संधी समोर येऊ शकते. सुरुवातीला ती संधी साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे संवादातून लाभ होण्याचे योग आहेत. त्यामुळे कोणताही फोन कॉल किंवा भेट दुर्लक्षित करू नका. काही मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ जुन्या नात्यांच्या पुनरागमनाचा संकेत देतो. अनेक दिवसांपासून संपर्कात नसलेली व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे. मात्र ती व्यक्ती का परत येत आहे यामागचे खरे कारण समजण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. गुरुची कृपा तुमच्या भाग्यस्थानाला बळकट करत असल्यामुळे अचानक लाभाचे योग निर्माण होत आहेत. काहींना नवीन कामाची संधी मिळेल, काहींना आर्थिक लाभ मिळेल, तर काहींना मानसिक समाधान देणारी आनंद वार्ता मिळू शकते. पण हा लाभ मिळवण्यापूर्वी एक छोटी परीक्षा द्यावी लागू शकते. या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञानशक्ती खूप प्रबळ राहील. मनात येणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल मन जे सांगत आहे त्यामध्ये काहीतरी विशेष अर्थ दडलेला असू शकतो. पण मित्रांनो, अजून सर्वात मोठा उलगडा बाकी आहे. कारण आठवड्याच्या उत्तरार्धात घडणारी एक घटना तुम्हाला अनेक दिवसांपासून शोधत असलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. आणि हे उत्तर ऐकून काही लोक अक्षरशः थक्क होऊ शकतात. कुटुंबामध्ये चालू असलेल्या एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते. अनेक दिवसांपासून लपून राहिलेले एखादे सत्य समोर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सत्यामुळे सुरुवातीला धक्का बसला
तरी पुढे जाऊन त्यातूनच सकारात्मक मार्ग निघू शकतो. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात काही महत्त्वाचे बदल जाणवू शकतात. एखादी व्यक्ती तिच्या मनातील गोष्ट सांगण्याचे धाडस करेल आणि काही मिथुन राशीच्या लोकांना नात्याबद्दल स्पष्टता मिळेल, तर काहींना भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. शनीची दृष्टी तुम्हाला वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आजपर्यंत ज्या गोष्टी तुम्ही एका दृष्टिकोनातून पाहत होतात त्यांचे दुसरे रूप आता दिसू शकते. त्यामुळे भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. संयम आणि विवेक या 2 गोष्टी तुमच्या सर्वात मोठ्या ताकदी ठरणार आहेत. मित्रपरिवारातही काही बदल घडू शकतात. एखादी व्यक्ती तिचा खरा स्वभाव दाखवेल. काही लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील, तर काही लोकांविषयींचे भ्रम दूर होतील. पण काळजी करू नका, कारण विश्व तुमच्या आयुष्यातील चुकीच्या लोकांना दूर करून योग्य लोकांसाठी जागा निर्माण करत आहे. आणि आता या आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा संकेत. ग्रहस्थिती सांगते की 21 ते 25 जून दरम्यान तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या सत्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. हे सत्य एखाद्या व्यक्तीशी, नात्याशी, पैशांशी किंवा तुमच्या भविष्याशी संबंधित असू शकते. सुरुवातीला ते सत्य धक्का देईल, पण काही दिवसांनंतर तुम्हाला जाणवेल की ईश्वराने योग्य वेळ आल्यावरच तुम्हाला हे वास्तव दाखवले. कारण हाच उलगडा तुमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. मिथुन राशीसाठी काही विशेष उपाय. बुधवारी हिरव्या मुगाचे दान करा. सकाळी ओम भू बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहा. मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा. आणि ग्रहस्थिती सांगते की श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यातील प्रत्येक आव्हानावर मात करू शकता. मिथुन राशीच्या प्रिय मित्रांनो, 21 ते 25 जून हा काळ तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आजपर्यंत ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नव्हती, ज्या गोष्टींचा उलगडा होत नव्हता, त्या गोष्टी आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. काही सत्य अशी असतील जी ऐकून सुरुवातीला मन अस्वस्थ होईल, पण लक्षात ठेवा, ईश्वर कधीही आपल्याला कारणाशिवाय कोणतेही वास्तव दाखवत नाही. प्रत्येक उलगड्यामागे एक मोठा उद्देश दडलेला असतो. कदाचित एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल, एखाद्या नात्याचे वास्तव समोर येईल किंवा तुमच्या भविष्याशी संबंधित एखादा महत्त्वाचा संकेत मिळेल. पण घाबरू नका, कारण जे काही घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडणार आहे. ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होत्या त्या आता दूर होण्याची वेळ आली आहे. या दिवसात स्वतःवर आणि आपल्या ईश्वरावर विश्वास ठेवा. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. शांत मनाने परिस्थितीचे निरीक्षण करा. अनेकदा जे प्रथम दर्शनी वाईट वाटते तेच पुढे जाऊन आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे वरदान ठरते. आणि ग्रहस्थिती सांगते की या सत्याच्या उलगड्यानंतर तुमच्या आयुष्यात एका नव्या आणि सकारात्मक अध्यायाची सुरुवात होऊ शकते. जर तुम्ही मनापासून स्वामींचे स्मरण केले तर प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच सापडेल. रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. 2 अगरबत्त्या जळेपर्यंत स्वामींचे स्मरण करा आणि आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामींची कृपा तुमच्यावर राहिली तर कोणतेही सत्य तुम्हाला कमकुवत बनवणार नाही, उलट अधिक सामर्थ्यवान बनवेल. तर मिथुन राशीच्या मित्रांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ भविष्यवाणी नाही, ती आहे तुमच्या आयुष्याचा इशारा. ज्या वेदना सहन केल्या, ज्या रात्री शांतपणे रडलात, ज्या स्वप्नांसाठी अजूनही हार मानली नाही, त्याच स्वप्नांची वेळ आता आली आहे. नशीब बदलतंय, ग्रह साथ देत आहेत आणि देव स्वतः म्हणतोय, आता तुला थांबवणारं कोणीच नाही. या खुशखबऱ्या मनापासून स्वीकारा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे निर्धास्त पावलं टाका. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट आणि अंगठी सुचवली आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरकही पडला आहे. तरी आपण सुद्धा एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही सुद्धा मिथुन राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.